नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र प्रश्नसंच क्रमांक 1। यामध्ये एमपीएससीच्या विविध परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। हा प्रश्न महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। प्रश्न आहे, मानवी विकास ही डॅश डॅशची प्रक्रिया आहे। पर्याय 1 दरडोई उत्पन्न वाढ, 2 लोकांची निवड विस्तृत करणे, 3 स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढ आणि 4 वरील सर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 लोकांची निवड विस्तृत करणे। मानवी विकास ही लोकांची निवड विस्तृत करण्याची प्रक्रिया आहे। हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संज्ञा आर्थिक विकासाचे वर्णन करते पण आर्थिक वाढीचे नाही? 1 राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा हळूहळू कमी होणे, 2 दरडोई उत्पन्नात हळूहळू वाढ होणे, 3 देशाच्या विकास दरात वाढ होणे आणि 4 देशाच्या भांडवल निर्मितीमध्ये वृद्धी। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा हळूहळू कमी होणे हे आर्थिक विकासाचे वर्णन करते परंतु आर्थिक वाढीचे नाही। हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। सूचक आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? 1 खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष आखून दिली जातात, 2 सर्व क्षेत्रांच्या नियोजनात सक्तीचा घटक असतो, 3 फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी लक्ष आखून दिली जातात आणि 4 वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 सूचक आर्थिक नियोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष आखून दिली जातात। हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। प्रश्न आहे, खालील विधाने आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यामधील फरकांशी संबंधित आहेत। विधाने आहेत, विधान ए आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही, बी ट्रिकलिंग डाऊन म्हणजे खाली ओघळणे प्रभाव हा आर्थिक वाढ आणू शकतो, आर्थिक विकास नाही। खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय 1 ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत, 2 ए आणि बी दोन्ही विधाने चुकीची आहेत, 3 फक्त विधान ए बरोबर आहे आणि 4 फक्त विधान बी बरोबर आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत। तर मित्रांनो, आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही हे वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि ट्रिकलिंग डाऊन प्रभाव हा आर्थिक वाढ आणू शकतो, आर्थिक विकास नाही, तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजा ही भागवल्या जात नाही? 1 संपूर्ण दारिद्र्य, 2 सापेक्ष दारिद्र्य, 3 मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य आणि 4 वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 संपूर्ण दारिद्र्य। ज्या दारिद्र्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत असे दारिद्र्य म्हणजे संपूर्ण दारिद्र्य होय। हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उपाययोजना 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचा भाग नाही? 1 औद्योगिक परवाना पद्धतीची नष्टता, 2 सार्वजनिक क्षेत्राची भूमिका मवाळ केली गेली, 3 संपत्तीची MRTP मर्यादा रद्द केली आणि 4 आजारी कारखाने सरकारी अधिपत्याखाली आणले। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 आजारी कारखाने सरकारी अधिपत्याखाली आणले। हा एक पर्याय सोडला तर बाकीचे तिन्ही पर्याय
हे 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचा भाग आहेत. म्हणजे औद्योगिक परवाना पद्धतीची नष्टता त्यावेळी केली गेली, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका मवाळ केली गेली आणि संपत्तीची MRTP मर्यादा सुद्धा रद्द केली गेली. पुढचा प्रश्न आहे, विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाऱ्या वक्राला डॅश डॅश असे संबोधले जाते. 1. लॉरेन्झ वक्र, 2. कुझनेट्स वक्र, 3. समग्र पुरवठा वक्र आणि 4. फिलिप्स वक्र. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. तर विकासाच्या अर्थशास्त्राच्या उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाऱ्या वक्राला लॉरेन्झ वक्र असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे विस्तारित नाव खालीलपैकी कोणते आहे? 1. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इंडिया, 2. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, 3. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेडिशनल इंडिया आणि 4. नॅशनल इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. नीती आयोगाचे विस्तारित रूप म्हणजे नीतीचे विस्तारित रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. पुढचा प्रश्न आहे, 1990 मध्ये अवलंबलेला मानवी विकास निर्देशांक हा अंतिम विकासाच्या 3 फळांवर आधारित होता. ही 3 फळे खालीलपैकी कोणती आहेत? 1. दीर्घायुष्य, शाश्वतता आणि राहणीमानाचा दर्जा, 2. शाश्वतता, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा, 3. राहणीमानाचा दर्जा, साक्षरता आणि आर्थिक विकास आणि पर्याय 4. दीर्घायुष्य, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर 1990 मध्ये अवलंबलेला मानवी विकास निर्देशांक हा अंतिम विकासाच्या दीर्घायुष्य, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा या 3 फळांवर आधारित होता. पुढचा प्रश्न आहे, एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाच्या विकास दरात वाढ होते. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा करते? 1. लोकसंख्याविषयक लाभांश, 2. लोकसंख्येचे संक्रमण, 3. लोकसंख्येचा पदपरिस्फोट आणि 4. लोकसंख्येचे नागरीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. लोकसंख्याविषयक लाभांश. एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाच्या विकास दरात वाढ होते. ही संकल्पना म्हणजे लोकसंख्याविषयक लाभांश. पुढचा प्रश्न आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे? 1. बिपिनचंद्रा, 2. गोपालकृष्ण गोखले, 3. महात्मा गांधी आणि 4. दादाभाई नौरोजी. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक हे दादाभाई नौरोजी होते आणि हे पुस्तक हे ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणारे पुस्तक होते. पुढचा प्रश्न आहे, वस्तूंच्या आयाती आणि निर्यातीशी निगडीत असलेल्या लेखा विवरण पत्रास खालीलपैकी कोणत्या संज्ञेने वर्णिले जाते? 1. चालू खात्याचा ताळेबंद, 2. आंतरराष्ट्रीय व्यवहार ताळेबंद, 3. आंतरराष्ट्रीय वस्तू व्यापार ताळेबंद आणि 4. भांडवली खात्याचा ताळेबंद. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. आंतरराष्ट्रीय वस्तू व्यापार ताळेबंद. वस्तूच्या आयाती आणि निर्यातीशी निगडीत असलेल्या लेखा विवरण पत्रास आंतरराष्ट्रीय वस्तू व्यापार ताळेबंद या संज्ञेने वर्णिले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतात बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत खालीलपैकी कोणता? 1. खाजगी कॉर्पोरेट बचत, 2. सरकारी बचत, 3. घरगुती बचत आणि 4. परदेशी नागरिकांकडून होणारी बचत. बरोबर उत्तर आहे
पर्याय 3. तर भारतात बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे घरगुती बचत होय. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांनी सप्टेंबर 2000 मध्ये अवलंब केलेल्या सहस्त्राब्दी विकास ध्येयामध्ये खालीलपैकी कोणते ध्येय नाही? 1. दारिद्र्य निर्मूलन. 2. बेरोजगारीचा दर घटविणे. 3. बालमृत्यू दर घटविणे. आणि 4. पर्यावरणाच्या स्थिरतेची खात्री. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. तर संयुक्त राष्ट्रांनी सप्टेंबर 2000 मध्ये अवलंब केलेल्या सहस्त्राब्दी विकास ध्येयामध्ये बेरोजगारीचा दर घटविणे हे ध्येय नाही. यामध्ये कोणकोणती ध्येय आहेत? तर दारिद्र्य निर्मूलन आहे, बालमृत्यू दर घटविणे हे आहे आणि पर्यावरणाच्या स्थिरतेची खात्री हे सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे, पुनरुत्पादी आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रम बाजारात सहयोग या स्त्रियांविषयक 3 महत्त्वाच्या परिमाणांना सामावून घेणारा निर्देशांक खालीलपैकी कोणता? पर्याय 1. लिंग सशक्तीकरण निर्देशांक. 2. लिंग समानता निर्देशांक. 3. लिंग असमानता निर्देशांक. आणि 4. लिंगविषयक मानवी विकास निर्देशांक. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. लिंग असमानता निर्देशांक. तर पुनरुत्पादी आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रम बाजारात सहयोग या स्त्रियांविषयक 3 महत्त्वाच्या परिमाणांना सामावून घेणारा निर्देशांक म्हणजे लिंग असमानता निर्देशांक होय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशांसाठी 2 क्षेत्रांची विकासाचे प्रमेय मांडले? 1. आर नर्कस. 2. हेरॉड डोमर. 3. डब्ल्यू ऑर्थर लुईस. आणि 4. डब्ल्यू रोस्टो. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. डब्ल्यू आर्थर लुईस या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशांसाठी 2 क्षेत्रांची विकासाचे प्रमेय मांडले. पुढचा प्रश्न आहे, देशाच्या आर्थिक विकासातील शिक्षणावरील गुंतवणुकीचे महत्त्व खालीलपैकी कोणी प्रकर्षाने मांडले? 1. जी हार्बलर. 2. टी.डब्ल्यू. शुल्ट्झ. 3. मायकेल टोडॅरो. आणि 4. ॲडम स्मिथ. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. तर देशाच्या आर्थिक विकासातील शिक्षणावरील गुंतवणुकीचे महत्त्व हे टी.डब्ल्यू. शुल्ट्झ यांनी प्रकर्षाने मांडले. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या औद्योगिक विकास प्रक्रियेत 1966 ते 1980 चा कालखंड डॅश डॅश नावाने ओळखला जातो. 1. मजबूत औद्योगिक पाया प्रदान करण्याचा काळ. 2. औद्योगिक घसरणीचा काळ. 3. औद्योगिक सुधारणेचा काळ. आणि 4. औद्योगिक विविधीकरणाचा काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. औद्योगिक घसरणीचा काळ. भारताच्या औद्योगिक विकास प्रक्रियेत 1966 ते 1980 चा कालखंड हा औद्योगिक घसरणीचा काळ म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ए. औद्योगिक विवाद कायदा 1947 मध्ये मंजूर करण्यात आला. बी. हा कायदा औद्योगिक विवादाच्या चौकशीची प्रक्रिया मांडतो. सी. हा कायदा औद्योगिक विवादाच्या समेटाची प्रक्रिया मांडतो. पर्यायी उत्तरे आहेत 1. फक्त ए बरोबर. 2. ए आणि बी बरोबर. 3. बी आणि सी बरोबर. आणि 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर औद्योगिक विवाद कायद्यासंबंधीची ही विधाने आहेत. औद्योगिक विवाद कायदा 1947 मध्ये मंजूर करण्यात आला. हा कायदा औद्योगिक विवादाच्या चौकशीची प्रक्रिया मांडतो आणि हा कायदा औद्योगिक विवादाच्या समेटाची प्रक्रिया सुद्धा मांडतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान लेझेस फेअर किंवा अनिर्बंध धोरण या शब्दाचे वर्णन करते? 1. मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन. 2.
मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही. 3. कमी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेचा वापर. आणि 4. मुक्त बाजारपेठेला कोणत्याही क्षेत्रात परवानगी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. तर लेझर फेअर किंवा अनिर्बंध धोरण म्हणजे मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप असणार नाही. पुढचा प्रश्न आहे, भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 मध्ये नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती? 1. दारिद्र्य रेषेची व्याख्या कॅलरीजवर आधारित ठेवणे. 2. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे असणे. 3. दारिद्र्याबद्दलचा अंदाज खाजगी घरगुती उपभोग खर्चावर आधारित ठेवणे. आणि 4. शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत समाविष्ट करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर 2009 साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठीची महत्त्वाची शिफारस म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्यात समाविष्ट करणे होय. पुढचा प्रश्न आहे, अविनाशी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते? 1. दरवाढीशिवाय आर्थिक विकास. 2. स्थिर आर्थिक विकास. 3. पर्यावरणाचे जतन. आणि 4. वरीलपैकी कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. अविनाशी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणाचे जतन होय. पुढचा प्रश्न आहे, सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने प्रथम मांडली? 1. P.R. ब्रह्मानंद. 2. A.K. सेन. 3. प्रणव बर्धन. आणि 4. जगदीश भगवती. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. प्रणव बर्धन. सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना प्रणव बर्धन या अर्थतज्ञाने प्रथम मांडली. पुढचा प्रश्न आहे, व्यापार संरचना म्हणजे काय? 1. आयात व निर्यात केलेल्या वस्तू. 2. व्यापार ज्यांच्याशी केला गेला ते देश. 3. व्यापारामुळे निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय देयके. आणि 4. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. व्यापार संरचना म्हणजे आयात व निर्यात केलेल्या वस्तू होय. पुढचा प्रश्न आहे, 31 डिसेंबर 2004 मध्ये खालील राज्यांनी कमाल वेतन दर निश्चित केले. तर या ठिकाणी राज्य दिलेली आहेत आणि इथं कमाल वेतन दर दिलेले आहेत आणि याच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. या ठिकाणी दिलेले पर्याय आहेत. तर बरोबर पर्याय आहे पर्याय 2. तर या ठिकाणी 31 डिसेंबर 2004 मध्ये खालील राज्यांनी कमाल वेतन दर निश्चित केले. तर ते वेतन दर अशा पद्धतीचे आहेत. पश्चिम बंगालने 203.86 रुपये कमाल वेतन दर निश्चित केला. हरियाणा या राज्याने 88.29 रुपये दर निश्चित केला. बिहार या राज्याने 64 रुपये 82 पैसे हा दर निश्चित केला. आणि महाराष्ट्र या राज्याने 169 रुपये 4 पैसे हा कमाल वेतन दर निश्चित केला. तर या ठिकाणी पर्याय 2 हा बरोबर आहे. मित्रांनो, हा प्रश्न महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेतील डॅश डॅश हे धोरण भारताच्या विस्तृत आणि वैविध्याचा पाया असणारे खाजगी क्षेत्र, उत्पन्न वाढ आणि उत्पादन पातळी या बाबतीत त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते. 1. आदान प्रदान धोरण. 2. निर्यात प्रधान वृद्धी धोरण. 3. नवीन कृषी धोरण. आणि 4. वरीलपैकी कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. निर्यात प्रधान वृद्धी धोरण. तर 9व्या पंचवार्षिक योजनेतील निर्यात प्रधान वृद्धी धोरण हे धोरण भारताच्या विस्तृत आणि वैविध्याचा पाया असणारी
खाजगी क्षेत्र उत्पन्न वाढ आणि उत्पादन पातळी यामधील त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते. हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप डॅश डॅश या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले. 1. ऊर्जा क्षेत्र, 2. सामाजिक क्षेत्र, 3. कृषी क्षेत्र आणि 4. वाहतूक आणि दळणवळण. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप हा ऊर्जा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला. पुढचा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्त पुरवठा या स्रोतापासून मिळाला. 1. चालू महसुली शिल्लक, 2. बाजारातील कर्जे, 3. अल्पबचत आणि 4. तुटीचा अर्थ भरणा. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. बाजारातील कर्जे. 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्त पुरवठा हा बाजारातील कर्जे या स्रोतापासून मिळाला. पुढचा प्रश्न आहे, 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? ए. अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, बी. सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम, सी. लघु शेतकरी विकास कार्यक्रम. पर्यायी उत्तरे आहेत 1. फक्त ए, 2. फक्त बी आणि सी, 3. फक्त ए आणि सी आणि 4. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. वरील सर्व. तर मित्रांनो, 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम आणि लघु शेतकरी विकास कार्यक्रम हे तिन्ही कार्यक्रम सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रारूप संबंधित होते. 1. पहिली पंचवार्षिक योजना, 2. दुसरी पंचवार्षिक योजना, 3. तिसरी पंचवार्षिक योजना आणि 4. पाचवी पंचवार्षिक योजना. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. दुसरी पंचवार्षिक योजना. तर महालनोबिस प्रारूप हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे, बँक ऑफ बडोदा या बँकेची स्थापना कोणत्या बडोदा नरेशांनी केली होती? 1. सयाजीराव गायकवाड दुसरे, 2. शिवाजीराव गायकवाड, 3. सयाजीराव गायकवाड तिसरे आणि 4. प्रतापसिंगराव गायकवाड. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. बँक ऑफ बडोदा या बँकेची स्थापना सयाजीराव गायकवाड तिसरे या बडोदा नरेशांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, सध्या न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे? 1. न्यूझीलंड पाऊंड, 2. युरो, 3. न्यूझीलंड डॉलर आणि 4. दिनार. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. तर न्यूझीलंड या देशाचे चलन न्यूझीलंड डॉलर हे आहे. पुढचा प्रश्न आहे, श्री पाटील यांना 1000 रुपयाचा धनादेश देण्यात आला, परंतु अद्याप त्यांनी तो उचल करण्यासाठी बँकेत सादर केला नाही. जर आरंभीची रोख शिल्लक असेल तर बँक मेळजुळवणी पत्रक तयार करताना डॅश डॅश केले जाईल. 1. आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये अधिक, 2. आरंभीच्या रोकड शिल्लकीतून वजा, 3. अधिकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट म्हणून जाहीर आणि 4. वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये अधिक केले जाईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते द्विनोंद पद्धतीचे लेखांकन समीकरण आहे? 1. मालमत्ता बरोबर समभाग, 2. मालमत्ता बरोबर देणी अधिक भांडवल, 3. मालमत्ता वजा देणी बरोबर भांडवल आणि 4. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. वरीलपैकी सर्व. तर द्विनोंद पद्धतीचे लेखांकन समीकरण म्हणजे
मालमत्ता बरोबर समभाग, मालमत्ता बरोबर देणी अधिक भांडवल, मालमत्ता वजा देणी बरोबर भांडवल, हे तिन्ही आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली केली. 1. राजेंद्र प्रसाद, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. सरदार वल्लभभाई पटेल आणि 4. यशवंतराव चव्हाण. मित्रांनो, हा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय 2, पंडित जवाहरलाल नेहरू. भारत सरकारने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली केली. आणि मित्रांनो, तिथून पुढे नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान हेच राहिले. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? अ. शिक्षण, ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, क. अन्न आणि ड. स्वच्छता. पर्यायी उत्तरे आहेत फक्त ब, 2 अ, ब, क आणि 3 अ, क आणि ड आणि 4 वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 अ, क आणि ड. तर आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक हे शिक्षण, अन्न आणि स्वच्छता हे आहेत. हा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्य डॅश डॅश मानवी विकास निर्देशांक म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या श्रेणीमध्ये येतात. 1. उच्च, 2. मध्यम, 3. न्यून आणि 4. तटस्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्य मध्यम या मानवी विकास निर्देशांक श्रेणीमध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये डॅश डॅश स्थान देण्यात आले. 1. उच्च, 2. न्यून, 3. शून्य आणि 4. तटस्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये न्यून स्थान देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती किंवा कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? अ. आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ 4.7% या दराने झाल्याचे आढळते. व. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 3 दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर दरवर्षी 3.5% पेक्षा कमी राहिला. क. 63 वर्षाच्या नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न आत्तापर्यंत दरवर्षी 4.8% दराने वाढल्याचे आढळून येते. पर्यायी उत्तरे आहेत 1. अ आणि ब दोन्ही, 2. फक्त अ, 3. ब आणि क दोन्ही आणि 4. फक्त क. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. फक्त अ. तर एक विधान या ठिकाणी बरोबर आहे, ते म्हणजे आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी 4.7% या दराने झाल्याचे आढळते. पुढचा प्रश्न आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक डॅश डॅश होता. पर्याय आहेत 1. 8%, 2. 6.5%, 3. 7% आणि 4.
7.5%. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 6.5%. 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक हा 6.5% इतका होता. पुढचा प्रश्न आहे 11 ऑक्टोबर 2014 रोजी सांसद आदर्श ग्राम योजना डॅश डॅश या उद्दिष्टासह सुरू करण्यात आली. 1. स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता आणि सौहार्दपूर्णता यांचे केंद्र. 2. निर्यात क्षेत्र. 3. आयात क्षेत्र आणि 4. विदेशी विनिमय. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. 11 ऑक्टोबर 2014 रोजी सांसद आदर्श ग्राम योजना स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता, सौहार्दपूर्णता यांचे केंद्र या उद्दिष्टासह सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास जाती आणि अल्पसंख्याक संबंधित मुलींसाठी प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना डॅश डॅश आहे. 1. मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम. 2. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. 3. साक्षर भारत आणि 4. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास जाती आणि अल्पसंख्याक संबंधित मुलींसाठी प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही आहे. पुढचा प्रश्न आहे 1999-2000 मध्ये राज्यात 1999-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? 1. महाराष्ट्र. 2. बिहार. 3. त्रिपुरा आणि 4. ओरिसा. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर 1999-2000 या वर्षामध्ये ओरिसा या राज्याचे दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वाहतुकीचा कोणता प्रकार स्थूल घरगुती उत्पन्नात म्हणजे GDP % जास्त हिस्सा दर्शवितो? बरोबर पर्याय आहेत 1. रेल्वे. 2. रस्ते वाहतूक. 3. जलवाहतूक आणि 4. हवाई वाहतूक. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. रस्ते वाहतूक. तर या दिलेल्या पर्यायापैकी वाहतुकीचा रस्ते वाहतूक हा प्रकार स्थूल घरगुती उत्पन्नात % जास्त हिस्सा दर्शवितो. पुढचा प्रश्न आहे रस्ते विकासातील मुख्य समस्या कोणत्या आहेत? अ. रस्ते विकासाची मंदगती. ब. निकृष्ट दर्जा. क. विषम विभाजन आणि ड. उच्च वाहतूक खर्च. पर्यायी उत्तरे आहेत 1. फक्त अ. 2. ब आणि क दोन्ही. 3. वरीलपैकी एकही नाही आणि 4. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर रस्ते विकासातील मुख्य समस्या म्हणजे रस्ते विकासाची मंदगती, रस्त्यांचा निकृष्ट दर्जा, विषम विभाजन आणि उच्च वाहतूक खर्च ह्या मुख्य समस्या आहेत. पुढचा प्रश्न आहे आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. 1. दरडोई अन्न उपभोग. 2. दरडोई सोयी सुविधा उपभोग. 3. दरडोई ऊर्जा उपभोग आणि 4. दरडोई दळणवळण उपभोग. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. दरडोई ऊर्जा उपभोग. आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि दरडोई ऊर्जा उपभोग यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. पुढचा प्रश्न आहे आर्थिक सुधारणा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरविणारा असे झाले. ब. पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरविण्यास सरकार बांधील आहे. क. पंचायती राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. अ आणि ब दोन्ही.
2 ब आणि क दोन्ही, 3 अ आणि क दोन्ही आणि 4 वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. तर आर्थिक सुधारणाच्या संदर्भात ही तिन्ही विधाने म्हणजे सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरविणारा असे झाले. पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरविण्यास सरकार बांधील आहे आणि पंचायती राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. ही तिन्ही विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहारातील स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणे जबाबदार होती? 1 अदृश्य खात्यात उच्च कमाई, 2 बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ, 3 अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका आणि 4 वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व कारणे. तर आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल स्थितीसाठी अदृश्य खात्यात उच्च कमाई, बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ आणि अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका ही सर्व कारणे जबाबदार होती. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. अ फेमा कायद्याअंतर्गत भारतात परकीय गुंतवणुकीची सुरुवात 2000 मध्ये झाली. ब 2015 मध्ये भारत हा सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा देश ठरला आहे. क 2015 मध्ये भारतात 63 दशलक्ष डॉलर परकीय गुंतवणूक झाली. वरीलपैकी कोणती किंवा कोणते विधान किंवा विधाने असत्य आहे किंवा आहेत? 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त क आणि 4 फक्त अ आणि ब. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 फक्त अ. तर फेमा कायद्याअंतर्गत भारतात परकीय गुंतवणुकीची सुरुवात ही 2000 मध्ये झाली. हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 1991 ची कर सुधारणा समिती डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती. 1 श्री विजय केळकर, 2 राजा जे चेलिया, 3 LK झा आणि 4 M गोविंदराव. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 राजा जे चेलिया. 1991 ची कर सुधारणा समिती ही राजा जे चेलिया यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे. ब अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू कर भरणा करणारी पद्धती आहे. क मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त अ व ब बरोबर, 2 फक्त ब व क, 3 फक्त अ व क आणि 4 वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 अ आणि ब ही 2 विधाने बरोबर आहेत. तर मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे आणि मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. पुढचा प्रश्न आहे वस्तू व सेवा करामध्ये म्हणजे GST मध्ये पुढीलपैकी कोणत्या कर दराचा समावेश होत नाही? अ 5%, ब 12%, क 22% आणि ड 28%. पर्यायी उत्तरे आहेत फक्त अ आणि ब, 2 फक्त क आणि ड, 3 फक्त अ ब आणि ड आणि 4 फक्त क. बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर GST मध्ये 28% या करदराचा समावेश सध्या तरी होत नाही. पुढचा प्रश्न आहे विदेशी व्यापार धोरण 2015 ते 2020 मध्ये MEIS व SEIS योजनेअंतर्गत
ही सवलत दिली जाते? 1. कर व कर्ज लेख, 2. निर्यात आयात पासबुक, 3. आयात परवाना आणि 4. निर्यात परवाना. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 कर कर्ज लेख. पुढचा प्रश्न आहे, भारतात विदेशी थेट गुंतवणुकीची खालील ठिकाणी नोंद केली जाते? 1. भारतीय रिझर्व्ह बँकेची 51% पर्यंतच्या समभागाच्या ताब्याची विनासायासी मार्गाने मान्यता, 2. विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळ, 3. भारतीय रिझर्व्ह बँकेची अनिवासी भारतीय योजना आणि 4. वरीलपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे पर्याय 4. तर भारतात विदेशी थेट गुंतवणुकीची भारतीय रिझर्व्ह बँकेची 51% पर्यंतच्या समभागाच्या ताब्याची विनासायासी मार्गाने मान्यता, विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची अनिवासी भारतीय योजना या ठिकाणी नोंद केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अर्थशास्त्रावर आधारित MPSCच्या काही परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहिले. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.